इन्सुलेटरमधनं चार्जेसचा फ्लो होत नाही आणि यात मोठा वाटा असते रेझिस्टन्सचा. रेझिस्टन्स हा डिपेंड करते 3 गोष्टींवर. फर्स्ट म्हणजे टेंडन्सी ऑफ अ मटेरियल. एखादा मटेरियल हा इलेक्ट्रॉनचा फ्लो होऊ देते की नाही होऊ देत या गोष्टीवर. याला म्हणतो आपण रेझिस्टिव्हिटी ऑफ अ मटेरियल. जितके जास्त फ्री इलेक्ट्रॉन्स असतील तितकाच जास्त मटेरियल फ्लो करणार चार्जेसला. सेकंड गोष्ट म्हणजेच लेंथ ऑफ वायर. जो आपण वायर यूज करत आहोत जितकी जास्त त्याची लेंथ तितकाच कमी चार्जेस फ्लो होणार. थर्ड गोष्ट म्हणजे एरिया. एरिया हा जितका जास्त असणार तितकाच जास्त चार्जेस जे राहतील ते फ्लो होऊ शकतील. म्हणजेच रेझिस्टन्स हा रेझिस्टिव्हिटी, लेंथ ऑफ वायर अँड एरिया ऑफ वायर या 3 गोष्टींवर डिपेंड करते. मग यालाच आपण डायरेक्टली दाखवू शकतो आर इक्वल्स टू रो इंटू लेंथ डिवायडेड बाय एरिया, क्रॉस सेक्शन एरिया ह्या फॉर्म्युल्याने. आणि यानेच आपण रेझिस्टन्स, रेझिस्टिव्हिटी, लेंथ ऑफ वायर आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन या सर्वांमध्ये रिलेशनशिप इस्टॅब्लिश करू शकतो. तर जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, चॅनललाही सबस्क्राईब करा आणि मोठे व्हिडिओ जाऊन पहा जेणेकरून तुमच्या चॅप्टर पूर्णपणे बेसिक कन्सेप्ट जे आहेत ते क्लिअर होते.